सकाळी 8:30 वाजता उठलो आणि निघालो शेडकडे. काकांच्या इथे बाईक लावली होती, बाईक काढली आणि निघालो. मित्राने कोल्ड्रिंकचं दुकान टाकलं, त्याचा बॅनर लावला इथे. शेडवर पोहोचलो. पिल्ले ओरडत आहेत. नंतर लॉक ओपन केलं. ते लॉक जरा गांजला आहे तर ओपन नाही होत लवकर काडी. हे बघा पिल्ले आपली छोटी छोटी. हा पाला आणून ठेवला होता त्यांना. हे बघा बकरी, हे बोकड. बकरीने बघितलं तर लगेच आली धावत. या बकऱ्या आणि आपला ब्रीडर पुऱ्या. नंतर पिल्ली सोडली प्यायला. हे बघा मस्त पीत होती आणि पाट पीत होती आणि भुऱ्या. आणि बघा दुसऱ्या बकरीचा बोकड पण हिलाच येऊन पीत होता. हे बघा आपली पाट मस्त लाड करत होतो तिला. हे बकरे सोडले आणि डायरेक्ट इकडे तुरीवर धावतात ते सकाळी. हे मग नंतर त्यांना आकलून रस्त्यावर इकडे काढलं आणि तिकडे नेलं चरायला. ही आपली नवीन पाट आणली ना, ती सुंदरी नाव ठेवलं तिचं. बघा मस्त चरता येते आपली काली बकरी. हा बोकड शेडच्या रस्त्याने चालला आहे. मग नंतर निवांत बसलेलो मी. आणि मागच्या साईडने बकरी चरतायत. हे बघा चरले आणि शेडकडे निघालेत लाईनमध्ये मस्त. हे टोटल सगळे 7 आहेत आपले 3 बकऱ्या आणि 2 बोकड आहेत, 1 पाट आणि 1 आपला ब्रीडर भुऱ्या. हे शेडवर आलो आणि बकऱ्या बांधल्या आणि पिल्ले बघू शकता. आणि हे बघा हे आपले मस्त चरलेत तर मस्त रवंत करायला लागलेत. हा भुऱ्या बघा. नंतर गेलो संध्याकाळच्याला त्यांना उंबराचा पाला आणायला इकडे नदीच्या काठी. पाला आणून ठेवला. पिल्लांना पाला दिला खायला. पिल्ले पण आता मस्त खायला लागलेत. नंतर हे बघा मस्त खात आहेत. नंतर निघालो. हे बघा पाला आणून ठेवला संध्याकाळसाठी आणि गाडीला ड्रम बांधला पाणी आणण्यासाठी आणि निघालो घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.